नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल। आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचा चिवडा। तर इथे घेतला आहे एक बटाटा, साल काढून त्याला छान असं ग्रेट करून घेतला आहे। इथे एक वाटी साबुदाणा घेतला आहे, ज्याला आपण पाण्यात भिजवून घेतलं आणि मग ड्राय केलेलं आहे। इथे मीठ घेतलं आहे, शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचे पोट फाडून म्हणजे हाफ पीस केलेले आहे। आणि इथे मी कढईमध्ये तेल टाकलं आहे। तेल छानसं असं तापू द्यायचं आहे। त्याच्यात आपण साबुदाणा ॲड करून घेणार आहोत। साबुदाणा टाकल्यावर तो असं फुगायला लागतो। आणि एक टिप सांगते की असं जेव्हा तो तळतो आपण तेव्हा तो उडतो, तर त्याच्यासाठी त्याच्यावरती ताट ठेवायचं असतं। हे बघा, उडायला लागला, लगेच ताट ठेवलं, जेणेकरून आपल्याला स्किनला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि आपल्याला ते ऑइल बर्न पण होणार नाही आपल्या बॉडीवर। तर इथे छानपैकी असं साबुदाणा फ्राय झाला आहे। तर याला आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये। तर मी तर ताटात काढून घेतला आहे। आणि इथेच आपण सेकंड टर्मला मी ते शेंगदाणे टाकून घेतले आहे। शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि जेवढं तुम्हाला साबुदाण्याचं करायचं असेल तेवढं साबुदाणा तुम्ही करून घ्या, फ्राय करून घ्या। त्याच्यानंतर इथे शेंगदाणासुद्धा छानपैकी फ्राय झालेला आहे, तो सुद्धा काढून घेणार आहोत। शेंगदाणा पण उडू शकतो, तर त्याची तुम्ही काळजी ठेवा, कारण की जेव्हा आपण तेलाचं काम करतो तर तेव्हा तेल आपल्या अंगावर उडू पण शकतं काही वेळेस। तर इथे मी टाकत आहे मिरची टाकल्यावर थोडंसं लांबून व्हिडिओ काढली, कारण की मिरची अंगावर खूप खतरनाक उडते, मिरचीचे ज्या बिया असतात त्या। तर इथे बघू शकता जी आपली मिरची आहे ती छानपैकी फ्राय झाली आहे, ती काढून घेतली आहे। काढून घेतल्यावर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत बटाट्याचा किस, जो असतो आत्ता मी बनवलेला आहे बटाट्याचा किस। मी असं थोडंसं जाड तर नाही म्हणता येणार, बट बराबर असं केलं आहे, जास्त बारीक पण नाही करायचं, नाही तर तो लगेच जळतो। तर ह्याची थोडी काळजी ठेवा। आता इथे बघू शकता हे छानपैकी आपला फ्राय झालेला आहे। असा गोल्डन ब्राऊन कलर तर फ्राय करून घ्यायचा आहे। आणि जास्तच काळा झाला असेल तर तो एकदम कडू लागतो, असं करपट लागतो। आणि खूप सिंपल रेसिपी। हे सगळं फ्राय झाल्यावर फक्त एका प्लेटमध्ये घ्यायचं, मिक्स करायचं। तर इथे मी मिक्स करून घेतलं आहे आणि ह्याच्यावर मीठ स्प्रिंकल केला। आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय।